Hello. Screen is visible to all. Yes, sir. ओके. सगळ्यांनी कॅल्सी आणलाय का सगळ्यांकडे आता? Calci आहे का? सगळ्यांकडे कॅल्सी आहे का? Yes, sir. ओके. आता बघा, तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो की तुमच्याशी डिस्कस करायचा आहे. आता आपल्याला कधी पण झेड दिला असताना कशा फॉर्म मध्ये दिला असायचं? आर प्लस जे एक्स. ओके, आर प्लस जे एक्स. ह्याला काय म्हणायचं? ह्या फॉर्मला काय म्हणतात? रेक्टँग्युलर फॉर्म. ह्याला काय म्हणतात? रेक्टँग्युलर फॉर्म. आता कधी कधी तुम्हाला काय केलेलं असतं? रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये न देता तुम्हाला एक पोलर फॉर्म वापरलेला असतो. काय? पोलर फॉर्म. बरोबर आहे. आता पोलर फॉर्म मध्ये तुम्हाला कशी व्हॅल्यू दिलेली असते बघा. कशी दिलेली असते? आता जर सपोज मी इथे कन्सिडर करतो 30 ॲट अन अँगल 40 डिग्री. काय दिलेलं असतंय? 30 ॲट अन अँगल 40 डिग्री. ओके. मग तुम्हाला काय करायचं आता? ह्या फॉर्मला ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचंय? ह्या फॉर्मला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. बरोबर आहे. आता सगळ्यांनी काय करा? कॅल्सी ओपन केला. बरोबर आहे का? सगळ्यांनी केला का कॅल्सी ओपन? ओके. मोड मध्ये जावा सगळ्यांनी. मोडवर क्लिक करा. केलं का सगळ्यांनी मोडवर क्लिक? Yes, sir. त्याच्यानंतर तिथं CMPLX आलं का? CMPLX आलंय का सगळ्यांनी? बघा CMPLX. किती त्याच्यासाठी किती चिन्ह दिलेलं आहे? सॉरी, किती सिम्बॉल दिलेले त्याच्यासाठी? 2 प्रेस करा. त्याच्यानंतर 2 प्रेस केल्यानंतर तुम्हाला वर CMPLX आलेलं दिसेल. बरोबर आहे का? येस. आता काय प्रेस करायचंय? प्रेस करा 30. ओके. 30 प्लेस केल्यानंतर तुम्हाला एक बटन दिसते बघा, AB/C. जी पहिली लाईन आहे AB/C बटन दिसलंय का? येस सर. त्याच्या खाली एक बटन आहे शिफ्ट आणि ते बटन प्रेस करा. केलं का? अँगलचं साइन आलं का तिथं? अँगलचं साइन आलं का? येस सर. त्याच्या पुढे 40 टाका. येस सर. टाकलं का सगळ्यांनी? येस. इक्वल टू प्रेस करा. sir. -20. इक्वल टू प्रेस केलं का सगळ्यांनी? येस सर. आता तिथे काय आलं? 22.98 आलं का? ओके. त्याच्यानंतर आता ऐका सगळ्यांनी, ऐकून घ्या. त्याच्यानंतर शिफ्ट आणि मायनस साइन दाबा. शिफ्ट आणि मायनस साइन. शिफ्ट आणि मायनस साइन दाबलं का सगळ्यांनी? येस सर. इक्वल टू प्रेस करा. केलं का? येस. परत पण आन्सर काय आलं? 22.98. बरोबर आहे का? येस सर. त्याच्यानंतर शिफ्ट अजून एकदा इक्वल टू दाबा. त्याच्यानंतर आलं का? 19.28 आलं का? येस सर. आणि पुढं आय साइन आलंय का खाली कोपऱ्यात? येस सर. म्हणजे जर ह्या पर्टिक्युलर ह्याला मी जर अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं काय आन्सर येते बघा? 22.98 प्लस जे म्हणजे काय? तुम्ही इक्वल टू प्रेस केल्यानंतर जे आलं ते दॅट इज 19.28. कळलंय का सगळ्यांना? सर अजून एकदा सांगा. हा, अजून एकदा सांगा. सरांनी सांगताना लक्ष द्या व्यवस्थित. चुकीचं इकडे तिकडे बघू नका किंवा दुसरं बटन प्रेस करू नका. हा, सगळ्यांनी आता ऑन वर क्लिक करा. ऑन वर क्लिक केल्यावर सगळं गेलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मोड प्रेस करा. प्रेस केलं का? त्याच्यानंतर CMPLX आलेला आहे. आलंय का? 2 प्रेस करा. 2 प्रेस केल्यावर ऑलरेडी तुम्ही त्याच मोड मध्ये आहे. बरोबर आहे. आता किती दिलेलं आहे? 30 ॲट अन अँगल 40. 30 प्रेस करा. त्याच्यानंतर शिफ्ट आणि ते मगाचं सांगितलेलं बटन प्रेस करा. AB/C त्याच्या खालचं बटन प्रेस करा. शिफ्ट आणि ते बटन प्रेस केल्यावर अँगलचं साइन येत आहे.
त्याच्यानंतर अँगल किती आहे पुढं 40 प्रेस करा. इक्वल टू प्रेस केलं का सगळ्यांनी. त्याच्यानंतर काय येतंय 22.98 आले का सगळ्यांचं 22.98. त्याच्यानंतर शिफ्ट मायनस प्रेस करा 22.98 परत अजून एकदा शिफ्ट इक्वल टू प्रेस केल्यावर 19.28 आय. कळलंय का सगळ्यांना. Yes, sir. अजून एकदा ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेणार आहे त्यावेळेस सांगतो आता मी कसं करायचंय सॉल्व. ओके. आता एक्झाम्पल बघा. दिस माइट बी द लास्ट एक्झाम्पल. ओके लिहा. ए डेल्टा कनेक्टेड लोड of impedance 60 at an angle 30 per phase is connected to 400 volt 50 hertz AC supply. Full stop. Find first phase and line current and second real power. ओके. कळलेलं आहे सगळ्यांना. आता बघा गिवन थिंग्स मध्ये काय काय दिलेलं आहे इथे लिहून घेतो. वेगळं असं काही नाहीये, फक्त त्यांनी कशात दिलेलं आहे याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ओके बघा ZPH इम्पिडन्स दिलेला आहे किती 60 ऍट अन अँगल 30. आता ह्याला आपल्याला काय करायचंय कशामध्ये कन्वर्ट करायचंय. पोलार फॉर्म दिलाय त्याला रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. बरोबर आहे. आता सगळे बघा कॅल्सी हातात घ्या सगळ्यांनी. कॉम्प्लेक्स मोड मध्ये आहेत का सगळे. एव्हरीबडी इज इन कॉम्प्लेक्स मोड. आहेत का सगळे कॉम्प्लेक्स मोड मध्ये. Yes, sir. आता प्रेस करा 60. त्याच्यानंतर ते मगाशी सांगितलेलं बटन प्रेस करा किंवा जर तुम्हाला ते बटन पाहिजे असेल तर कॅपिटल ए चं बटन आहे बघा कॅल्सीवर कॅपिटल ए लिहिलेलं आहे त्याच्यावर रेड ह्याच्यामध्ये ते बटन प्रेस करा. शिफ्ट आणि ते बटन प्रेस करा. त्याच्यानंतर 60 ऍट अन अँगल 30 प्रेस केलं का सगळ्यांनी इक्वल टू दाबलं का. त्याच्यानंतर शिफ्ट आणि मायनस बटन प्रेस करा. त्याच्यानंतर अजून एकदा इक्वल टू दाबा. काय आलं 51.96 आलं का. त्याच्यानंतर परत शिफ्ट इक्वल टू दाबा. काय आलं 30 म्हणजे काय येणार आहे J30. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ युअर ZPH. ओके. आता सगळ्यांनी ऑन प्रेस करा. त्या मोड मधनं कसं बाहेर जायचं सांगतो सगळ्यांना. शिफ्ट मोड प्रेस करा. शिफ्ट आणि मोडचं बटन प्रेस करा. त्याच्यानंतर 3 दाबून दोनदा इक्वल टू प्रेस करा. 3 दाबून दोनदा इक्वल टू प्रेस करा. गेले का तुम्ही मोडच्या बाहेर. आता ते वरचं कॉम्प्लेक्स लिहिलेलं होतं ते गेलं का. गेलं का सगळ्यांनी. Yes, sir. ओके. आता इथून पुढचं एक्झाम्पल डिफिकल्ट आहे का आपल्यासाठी. आपल्याला ZPH ची व्हॅल्यू माहिती आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर 400 वोल्ट 50 हर्ट्ज दिलेला आहे. म्हणजे कुठला कनेक्टेड लोड आहे. इट इज अ डेल्टा कनेक्टेड लोड. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे. दॅट इज नथिंग बट दी VPH. दॅट इज
400 वोल्ट. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय दिलेली आहे 50 हर्ट्ज. ओके. आता काय फाइंड आउट करायचंय फेज अँड लाईन करंट. सो हाऊ टू फाइंड आउट फर्स्ट ऑफ ऑल VPH इज इक्वल टू काय असणार आहे IPH इंटू ZPH. ओके. VPH ची व्हॅल्यू दिलेली आहे 400 इज इक्वल टू IPH इंटू आपण ZPH काय केलेलं नाही काढलेलं नाही त्याची मॅग्निट्यूड. तर कशी काढणार ZPH इज इक्वल टू अंडर रूट 51.96 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर. फाइंड आउट करा ZPH किती येते फाइंड आउट करा. $59.99. Correct. 59.99. The value of ZPH is equal to 59.99 ohm. So it put kara 400 that is equal to IPH into 59.99. So your IPH is nothing but the how much it is? What will be the value of IPH? 6.66. Correct. 6.66 ampere. ओके. त्याच्यानंतर आता काय फाइंड आउट करायचंय लाईन करंट. सो व्हॉट इज द रिलेशन फॉर डेल्टा व्हॉट इज द रिलेशन फॉर डेल्टा फेज अँड लाईन करंट. IL is equal to √3 IPH. करेक्ट. IL is equal to √3 IPH. ओके. सो IL is equal to √3 into IPH किती दिलंय 6.66. So find out the value of line current. किती येते फाइंड आउट करा लाईन करंटची व्हॅल्यू. 11.53. करेक्ट. 11.53 एम्पियर. ओके. आता पॉवर काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय माहित पाहिजे वी शुड नो दी cos phi. सो हाऊ टू फाइंड आउट cos phi RPH डिवाइडेड बाय ZPH. सो RPH ची व्हॅल्यू किती इथं 51.96 बघा आपण काढलेली आहे. दिस इज द रेजिस्टिव्ह पार्ट अँड दिस इज द रिएक्टिव्ह पार्ट. त्यालाच रिएक्टन्स म्हणणार आहे. डिवाइडेड बाय ZPH किती आहे 59.99. So find out the value of cos phi. 0.86. 0.86. 0.86. Now real power म्हणजेच काय P, that is active power or you can say it is true power. Okay. So what will be the formula for that? √3 VL IL cos of phi. VL. So what is that √3? VL ची व्हॅल्यू माहितीये का नाही पण डेल्टा कनेक्टेड मध्ये VPH म्हणजेच काय असते that is nothing but the VL. So it is 400 into IL is how much 11.53 into cos phi is nothing but the 0.86. So find out the real power. किती ते 6869.8. 9.8. 68 हा पुढं 69.86. 69.86. its unit is nothing but the watt. आलंय का सगळ्यांचं Yes. √3 VL IL 11.53 into 0.86. Correct. 6869.86 watt. Okay. लिहून घेताय सगळेजण. Write down in your notebook. Within 5 minutes, you can write down this in your notebook.
एक जस्ट मिनिट आहे, 2च मिनिट. लिहिलं सगळ्यांनी, लिहिलं का? एव्हरीबडी कम्प्लिटेड. Yes. आता एक एक एक्झाम्पल घेऊयात, बघू कुणाला म्हणजे किती समजले आता आणि किती जणांना येत आहे. डायरेक्ट आपण व्हॅल्यू बघूयात काय येत. आलं तर सगळ्यांना सोडवता येईल का? ओके, लिहा. ए बॅलन्स थ्री फेज star connected load, balance three phase star connected load having a resistance of 40 ohm and reactance of 30 ohm are connected across 415 volt 50 hertz supply. Calculate line current, second power factor, and third active power. आता व्यवस्थित एक्झाम्पल वाचा, कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा, त्याच्यावरून झेडपीएच काढा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके, ज्याला विचारलं त्याला आन्सर सांगता आलं पाहिजे.
झालं का? सॉल्व्ह केलं का सगळ्यांनी? हा, सॉल्व्ह केलं का सगळ्यांनी? हॅलो, हा, सॉल्व्ह केलंय का सगळ्यांनी? एव्हरीबडी सॉल्व्ह ऑर रिमेनिंग? स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? Yes, Yes, sir. बघा, पहिले एमसीक्यू काय दिले बघा, हे पण इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे बघा. द इलेक्ट्रिक पॉवर इज ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्हली जनरेटेड, ट्रान्समिटेड अँड डिस्ट्रीब्युटेड बाय 3-phase सिस्टीम बिकॉज कशामुळं? इट इज मोर इफिशियंट, uses less material of given capacity, cost less than a single phase apparatus, and all of above. ओके, काय असेल? काय शकते? ऍक्च्युली हे याचा आन्सर तुम्ही काय करा, टुडे देर इज वन टास्क फॉर यू. काय करायचं माहिती का? ऍडव्हान्टेजेस ऑफ 3-phase सिस्टीम ओव्हर सिंगल फेज सिस्टीम असं सर्च करायचं आणि त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते बघायचे. ओके, कळलंय का सगळ्यांना? Yes, sir. आता इक्वेशन 2 बघा, एमसीक्यू नंबर 2. The voltage induced in the 3-phase alternator are dash dash degree apart in time phase. किती 120. degree आहे पण? Correct. 120. They are 120 degree displaced by each other. Okay. त्याच्यानंतर बघा, हा बघा 14 नंबरचं इक्वेशन बघा. 14 MCQ. In star connected system, the relation between the line voltage and phase voltage is काय? स्टार कनेक्शन मध्ये काय रिलेशन? VL is equal to VL root is 3 equal to root 3 VPH. VPH. म्हणजे कुठला आन्सर येतोय? विच आन्सर इज C. C. करेक्ट. VL इज इक्वल टू √3 VPH. आता इथं 4 MCQ होते. कुठले? बघा, स्टारचं व्होल्टेज रिलेशन, स्टारचं करंट रिलेशन, बरोबर आहे का? त्याच्यानंतर डेल्टाचं व्होल्टेज रिलेशन आणि डेल्टाचं करंट रिलेशन. इथं किती एमसीक्यू झाले? हाऊ मेनी एमसीक्यूज आर पॉसिबल हियर? 4. 4 MCQs. कळलंय का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? ओके. आता बघा, काय काय प्रॉब्लेम्स पण यात आलेले आहेत, जे की तुम्हाला दाखवतो. काय काय यात आधीच्या सिलेबस मधलं पण आहे. बघा, हे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकताय का सगळ्यांनी? बघा, द फेज व्होल्टेज ऑफ डेल्टा कनेक्टेड लाईन इज 100 volt. देन द लाईन व्होल्टेज इज, काढू शकताय का? काढू शकताय का तुम्ही? 100. कुठलं दिलेलं आहे? डेल्टा. डेल्टा मध्ये व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज? Phase voltage equal to line VL voltage. is equal to VPH. VL इज इक्वल टू VPH. म्हणजे फेज व्होल्टेज जर 100 असेल तर लाईन व्होल्टेज पण काय असणार आहे? 100. करेक्ट. करेक्ट. Yeah, this is the very small chapter, I think. In this chapter, I am searching MCQ, but lot of MCQs are of previous syllabus. I am searching.
Okay, not that much difficult MCQs are there. Some MCQs are very easy one. Let us check in previous one. Is there any? Okay, so that not that much difficult MCQs are there here. Okay, simple MCQ will you will observe there in that particular cases. Now, one thing I want to clear is that